आष्ट्याच्या भावानिमित्त आपल्या एका भावानं आपल्याला जेवायचं आमंत्रण दिलेलं आणि इथं आपली एवढी फॅन भेटलीत की नाही, येताना मात्र मन आपलं भरून आलं. मटणाचं जेवण आणि भावानं आमंत्रण दिले म्हटल्यावर नाही म्हणून चालते वे. मटण म्हटले की आपला जीव की प्राण आहे हो. त्यामुळे वेळात वेळ काढून आहे की नाही आम्ही चाललेलो जेवायला बघा आज आष्ट्याला. काशील तर परवा नवशील मंडळाने लागलो एकदाच कुंभोज रस्त्याला. आणि कसं आहे माहितीये का, जेवायला आणि फिरायला तुमचा भाव अजिबात लाजत नाही. कारण कसं आहे माहितीये का, ही वेळ निघून गेली की नाही परत कधीच येत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत लाजणं सोडून द्यायचं आणि समाधानानं जगायचं. फुकटमध्ये निसर्गानं बनवलेला मसाज घेत आहे की नाही, कमरेची हाडी ढिल्ली करत करत आम्ही पोचलो बघा कुंभोजच्या वारणा नदीवर. नदीचं पाणी बघून रिॲक्शन आमची एकच होती, आमा ह्यो काय विषय. कुंभोज माळवाडी दुधगाव मार्गे तासाभरात म्हणजे आम्ही आष्ट्यात पोचलो बघा. आणि डांगे कॉलेज पाशी आल्यावर की नाही आपला भाऊ 0 मिनिटात आपल्याला न्यायला आला. तिथनं लगेच 2 मिनिटात म्हणजे आपल्या भावाच्या घराकडे आलो बघा. आणि 3ऱ्या मिनिटात म्हणजे घरात आले आम्ही जेवायला बसलो. ते जेवायला बसलेली संकट आपली भाऊ पण आपली फॅनच आहे. आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये का, ही आपली गावकरीच आहे. जेवणावर गरगरीत ताव मारून आहे की नाही आपल्या सगळ्या लाडक्या फॉलोअरांच्या बरोबर मस्तपैकी फोटोशूट करून घेतलो. खरंच भावानो, एवढ्या लांब पण आपली फॉलोअर भेटतात की नाही हे बघून मनाला बाकी समाधान वाटते बरं का. सगळी चालीत कर हे राहिला बघा आपल्याला ज्यांना आमंत्रण दिलता ते आपला भाऊ. बाकी जेवणाचं सांगायचं म्हटलं तर जेवण बाकी एक नंबर क्वालिटीत झालते, त्यात काही विषयच नाही. आमचं सगळं आवरून आमच्या गावकऱ्यांना बाय बाय करून की नाही आम्ही निघालो इचलकरंजीला. व्हिडिओ आवडला असा तर लाईक करायला विसरू नका तुमच्या भावाला. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. चला.